आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उंबरे जुन्या टोलनाक्याजवळ रिक्षा व खासगी बसचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार, 4 गंभीर जखमी, 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश। राहुरी शनी शिंगणापूर महामार्गावरील उंबरे येथील जुन्या टोलनाक्याजवळ रिक्षा व खासगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मृत्युमुखी पडलेले तिघेही इगतपुरी तालुक्यातील गिरनार जिल्हा नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजते। मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। रिक्षा क्रमांक MH15JA1131 शनी शिंगणापूरच्या दिशेने जात असताना शिर्डीकडे जाणारी खासगी बस क्रमांक MH04LQ7254 यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली। अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाला, तर खासगी बस रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली। रिक्षामधील 5 प्रवाशांपैकी दीपक जगन डावखर वय 23 वर्ष, आकाश मनोहर डावखर वय 22 वर्ष व दीप विजय जाधव तिघेही राहणार इगतपुरी गिरनार यांचा जागीच मृत्यू झाला, तर रुपेश गणेश भगत व रोशन गंगाधर डावखर राहणार इगतपुरी गिरनार हे गंभीर जखमी झाले आहेत। खासगी बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते, त्यातील 2 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांची नावे समजू शकलेली नाहीत। अपघाताची माहिती मिळताच राहुरी व उंबरे येथील 3 ते 4 रुग्णवाहिका चालकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले। राहुरी ग्रामीण रुग्णालयात 2 अपघातग्रस्तांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले। दरम्यान अपघातानंतर तब्बल 2 तासांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। शनी शिंगणापूर मार्गावर सातत्याने अपघात होत असतानाही पोलिसांची ढिसाळ भूमिका असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर आलाट।